नमस्ते, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। तर आज आपण परफेक्ट असा मार्केट स्टाईल केशर पिस्ता श्रीखंड पाहणार आहोत। तर त्यासाठी मी इथे एक कपडा घेतलाय। कपड्यामध्ये आता आपण दही टाकून घेतलंय। तर आता हा कपडा व्यवस्थित आपण बांधून घेऊया। आपल्याला दह्यामधलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते काढून टाकायचं आहे, त्यामुळे आपण पॅक हे दही कपड्यामध्ये बांधून ठेवणार आहोत। तर इथे एक चाळणी घेतली आहे। चाळणीमध्ये आता आपण हे दही ठेवून देऊया आणि त्यावरती काहीतरी जड ठेवूया, म्हणजे दह्यामधलं पाणी पटकन निघून जाईल। आणि एक 4 ते 5 तास आपण हे दही बांधून ठेवणार आहोत। हे दही आपल्याला बाहेर न ठेवता फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, म्हणजे दही आपलं आंबट होणार नाही। एक 5 तासानंतर मी हे एका बाउलमध्ये दही काढून घेतलंय। तर एकदम घट्ट आपल्याला इथे दही भेटलेलं आहे। एक्स्ट्रा पाणी जे आहे ते निघून गेलंय। तर आता आपण हे दही फेटून घेतलंय थोडंसं। त्यामध्ये आता आपण पिठी साखर टाकूया। इथे आपल्याला पिठी साखरच वापरायची आहे, साखर नाही वापरायची। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये पिठी साखर टाकू शकता। मला थोडं कमी गोड आवडतं, त्यामुळे मी इथे थोडीशी साखर टाकलेली आहे। त्यामध्ये मी केशरचं दूध टाकून घेतलंय। पिस्त्याचे अगदी बारीक बारीक काप करून यामध्ये टाकलेले आहे। यामध्ये आपण वेलची पावडर टाकून घेऊया आणि परत आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत। तर छान असं आपल्याला हे दही परत फेटून घ्यायचं आहे। छान स्मूथ होईपर्यंत आपण हे फेटून घेणार आहोत। तर इथे दही खूपच घट्ट वाटत असेल तर यामध्ये तुम्ही अजून 1-2 चमचे दूध टाकू शकता। तर इथे आपण छान फेटून घेतलेलं आहे। इथे आपण केशरचं दूध टाकलंय, त्यामुळे दह्याला छान असा कलर आलेला आहे। इथे आपला मस्त परफेक्ट असा आपला इथे केशर पिस्ता श्रीखंड तयार झालेला आहे। त्यावरती परत बारीक कट केलेला पिस्ता टाकलेला आहे। तर परफेक्ट असा मार्केट स्टाईल इथे केशर पिस्ता श्रीखंड तयार होतो। नक्की बनवून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।